Welcome everyone. Now, previous lecture we have completed unit number 4. Okay, safety management. Okay, previous lecture we completed the unit number 4, safety management. In safety management, we are taken a different types of cause of accident, types of industrial accident. Then what is the general safety? Okay, general safety norms in an industrial unit, like a preventive measure, then safety procedure. Also we discuss the fire hazard. They are given different types of fire hazards. Then fire drills, work permit. Okay, this is a different types of topics in a unit number 4, safety management. Okay, today we start next unit number 5. This is the last unit of the management subject, and unit number 5 is legislative acts. Okay, firstly we discuss the what is the legislative acts and what is the syllabus regarding to legislative acts. Firstly, they are given a necessity of acts, means there are different types of act in a industry purpose, like important definition, what is the main provision of act. Then also they are given a different types of act, means industrial act, like Indian Factory Act, Industrial Disputes Act, then Workman Compensation Act, and Minimum Wages Act. Okay, this is a different types of act are there. So first point of legislative acts is what is the necessity, what is the importance of the provisions, Minimum Wages Act. Okay, this is a different types of act. Simply जे आपलं 5 numbers unit मॅनेजमेंट सब्जेक्टचं, यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्ट दिलेले आहे. म्हणजे आपण सपोज जो मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण 1 to 4 चे युनिट कंप्लीट केले. 1 to 4 जे युनिट कंप्लीट केले. फॉर एक्झाम्पल युनिट नंबर आपला 1 होता इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट कन्सेप्ट. जे आपण मॅनेजमेंटची इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट काय काय असतात. फॉर एक्झाम्पल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, डायरेक्टिंग, स्टॅपिंग, कंट्रोलायझिंग. Also in first unit they are given a types of planning, types of organization. हे फर्स्ट युनिट मध्ये बघितलं. त्यानंतर सेकंड युनिट मध्ये काय बघितलं आपण, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऍट अ सुपरवायझर लेवल. जो कोणकोणत्या सुपरवायझर जो असतो तो कोणकोणत्या प्लॅनिंग करतो, मीन्स प्लॅनिंग ऍट सुपरवायझर लेवल मीन्स प्लॅनिंग ऑफ बाय सुपरवायझर, प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी, डिटेल्स, then the budget of material, manpower. या प्रकारचे पॉइंट्स हे युनिट 2 मध्ये होते. त्यानंतर युनिट 3 होतं डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. ओके, जे आपली कंपनी असते त्या कंपनी ऑर्गनायझेशन मध्ये एक आपण डायरेक्शन देतो आणि त्या डायरेक्शन नुसार ते कंट्रोलिंग करतो. म्हणजे नीड्स फॉर डायरेक्शन, instruction to the subordinate means for instruction followed through supervisor to worker. This is directing. And controlling is a managerial control, means understanding team and link between the various department. They are given a different types of departments, various department in respect of process. That is the controlling. हे आपलं तिसरं युनिट होतं. आणि 1 2 3 हे झालं 3 युनिट. मग त्या 3 युनिट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कॉमन पॉईंट काय होता, सेफ्टी मॅनेजमेंट. आपण 4th युनिट मध्ये काय बघितलं, सेफ्टी मॅनेजमेंट, नीड्स फॉर सेफ्टी मेजर्स. दे आर डिफरंट टाइप्स ऑफ accidents, types of industrial accident, cause of accident, safety procedure, work permit. आणि जे लास्ट युनिट आहे 5 युनिट, जे आपण 1 2 3 आणि 4 युनिट जे कंप्लीट केलं इंडस्ट्रियल रिलेटेड, त्याच्या रिगार्डिंग हे कॉमन टॉपिक आहे. म्हणजे कोणता, ऍक्ट. सपोज प्लॅनिंग बघितलं, ऑर्गनायझिंग बघितलं, आपण कंट्रोलिंग बघितलं, सेफ्टी मॅनेजमेंट बघितलं. पण या सर्वांवरती कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंट कडून काही ऍक्ट्स दिलेले. ओके, मग त्या रिगार्डिंग आपण स्टडी करणार आहोत. मग ते ऍक्ट कोणकोणते असतात, सिम्पली सांगतो ऍक्ट कोणते असतात. 2 प्रकारचे ऍक्ट असतात. सपोज एक ऍक्ट असतो कोणाच्या फेवर मध्ये, मॅनेजमेंटच्या फेवर मध्ये. वर्कर कडून काही प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर मॅनेजमेंटला त्या ऍक्ट नुसार त्या वर्कर परमनंट जरी असेल तरी त्या वर्करवर ऍक्शन घेण्याची परमिशन त्या ऍक्ट नुसार मिळते. ओके, आणि सेकंड थिंग, जर कंपनी मॅनेजमेंट कडून कंपनीमध्ये मॅनेजमेंट करून वर्करला कोणत्याही प्रकारचा आपण काय म्हणतो स्ट्रेस किंवा हॅमरिंग केली जाऊ शकते, किंवा त्याला ज्या लेवलनुसार सॅलरी इन्क्रीमेंट होत नसेल, सपोज बाकीचे मेंबरला इन्क्रीमेंट होत असेल बट त्याला जे मिनिमम वेजेस म्हणजे त्याची जी सॅलरी त्याला ती मिळत नसेल त्या लेवलनुसार, तरी त्या ऍक्ट नुसार ते पण ऍक्ट त्याला प्रोव्हाइड केलेले. म्हणजे 2 टाइप्स ऍक्ट असतात. एक मॅनेजमेंटला त्याची ऑथॉरिटी असते, म्हणजे मॅनेजमेंट पण वर्कर रिलेटेड ऍक्ट नुसार केस करू शकतो, आणि वर्कर सुद्धा कंपनीवर, इंडस्ट्रीवर
त्या ऍक्टनुसार केस करू शकतो. म्हणजे दोन्हीसाठी ते ऍक्टचे इथे नेसेसिटी पॉइंट्स आणि इम्पॉर्टन्स दिलेले. मग आपण ते स्टडी करणार असतो की कोणकोणत्या ऍक्टमध्ये काय काय फॅसिलिटी किंवा नेसेसिटी ह्या दिलेल्या आहे का. त्या ऍक्टमध्ये मॅनेजमेंटमध्ये वर्करमध्ये प्रॉब्लेम असेल तर मॅनेजमेंट त्या ऍक्टनुसार काय ऍक्शन घेऊ शकतं, आणि वर्करला कंपनीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झालेला असेल, त्याला गोष्टींचं ती प्रॉफिट मिळालं नसेल किंवा ते सॅलरी इश्यू असेल, ओके, मिनिमम वेजेस ऍक्ट म्हणतो आपण त्याला, त्या रिगार्डिंग पण तो लेबर कोर्टमध्ये त्या कंपनीच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो. या प्रकारचे ऍक्ट आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्टली वी रीड द गिवन पॉइंट, देन डिस्कस वन बाय वन. This objective means they are an implementation of various labor law. You know the labor code, condition of service and employment of a worker. Suppose they are given different types of government concerning labor law. आता स्टार्टिंगला काय दिलेले गव्हर्नमेंटचे जे लॉ दिले लेबर कोड मध्ये ते आपण बघूया कोणकोणते. लेबर पॉलिसी अँड लेजिस्लेटिव्ह, सेफ्टी, हेल्थ, वेलफेअर ऑफ लेबर्स. ओके, सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये बघितलं की सेफ्टी कंपनी म्हणजे असेल किंवा इंडस्ट्री असेल तर त्या पर्सनला, वर्करला ते सेफ्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजे. हे कंपनीची ड्युटी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्या अंडर पण सेफ्टी जर प्रोव्हाइड केल्या नसेल, तिथे ऍक्सिडेंट क्रिएट झाला असेल तर तो वर्कर त्या कंपनीवर या ऍक्ट नुसार ते केस फाईल करू शकतो. सोशल सिक्युरिटी ऑफ लेबर पॉलिसी रिलेटिंग टू स्पेशल टार्गेट ग्रुप सच ॲज वुमन, चाइल्ड लेबर. सिंपली आपण बघितलं की IT सेक्टर असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टर असेल, त्यामुळे आपण बघितलं ज्या मुंबई सिटी असतात, पुणे सिटी असतात, तिथे गव्हर्नमेंट ऍक्ट नुसार तिथे रूल्स फॉलो करायला दिलेले आहे. सपोज वुमन, ज्या वुमन असतील त्यांना शिफ्ट ओके. आता वुमन असतात म्हणजे पुणे सिटी असेल, मुंबई सिटी असेल, ज्या लार्ज सिटी असतात तिथे वुमनला ह्या ऍक्ट नुसार काही इम्प्लिमेंट गेलेले की जे कंपनीचा ड्युटी टाइम असेल हा वुमनसाठी हा डे टाइम असेल म्हणजे जनरल शिफ्ट असेल. ओके, आणि त्यांची जी नाईट शिफ्ट असते ही वुमनला तिथे अलाउड केलेली नाही ह्या ऍक्ट नुसार. म्हणजे जरी एखाद्या वुमनला एखादी कंपनी ओके नाईट शिफ्ट प्रोव्हाइड करत असते, ती IT सेक्टर असो की ऑटोमोबाईल सेक्टर, तरी ती वुमन कोर्टमध्ये अपील करू शकते त्या कंपनीच्या विरुद्ध, म्हणजे कंपनीच्या अगेन्स्ट ती कोर्टमध्ये केस फाईल करू शकते. म्हणजे या प्रकारचे काही ऍक्ट दिलेले तर ते आपण वन बाय वन स्टडी करणार. इंडस्ट्रियल रिलेशन अँड द एन्फोर्समेंट ऑफ लेबर लॉ इन द सेंट्रल स्पेअर, then the worker education, also the dispute throughout the central government, industrial tribunals, लेबर कोड अँड नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल्स. ओके, लेबर कोड आपण सरांना ऐकलं की लेबर कोड, हे लेबर कोड मध्ये आपण केस करू शकतो. वर्कर एज्युकेशन, लेबर अँड एम्प्लॉयमेंट स्टॅटिस्टिक्स, इमिग्रेशन ऑफ लेबर फॉर एम्प्लॉयमेंट अबॉर्ड, एम्प्लॉयमेंट सर्व्हिस अँड व्होकेशनल ट्रेनिंग्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ सेंट्रल लेबर अँड एम्प्लॉयमेंट सर्व्हिस. म्हणजे बघा डिफरंट टाइप्स ऑफ कोणकोणते लॉ दिलेले, हे सर्व लॉ आहे. लेबर पॉलिसी असेल तर त्याच्यानुसार पण आपण लॉ केस फाईल करू शकतो. आपल्या हेल्थ रिगार्डिंग, सेफ्टी रिगार्डिंग जरी प्रॉब्लेम असेल तर आपण तिथे करू शकतो. आणि पॉलिसी रिलेटेड टार्गेट, सपोज ऑटोमोबाईल सेक्टर असेल, वुमन्सला जे टार्गेट दिलं जातं म्हणजे जे मेलला जे टार्गेट दिलं जातं ते वुमनच्या ऍज कम्पेअर टू कमी दिलं जातं. ओके, म्हणजे लार्ज दिलं जातं. म्हणजे सपोज एक पर्सन असेल, वुमन असेल, तिला जर 10चं टार्गेट दिलेलं असेल तर त्या मेनला जो मेल पर्सन असेल त्या पर्सनला 50चं टार्गेट दिलं जातं. म्हणजे टार्गेटमध्ये पण कंपॅरिझन हे ठेवले गेलेले आहे. ओके, त्यानुसार पॉलिसीनुसार पण आपण तो ऍक्ट इथे अप्लाय करू शकतो. देन लेबर अँड एम्प्लॉयमेंट, देन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ सेंट्रल लेबर अँड एम्प्लॉयमेंट द सर्व्हिस, international cooperation in the labor and employment the matters. So, okay, this is the different types of law. Now there are also given some points. India has a number of labors law that govern almost all the except of employment, such as payment of wages, minimum wages, payment of bonus, payment of gratuity, contribution of provident fund and the pension fund, working condition, accident compensation, etc. ओके, दिस इज आता सिंपल आहे. इथे पॉइंट दिलेला आहे की आपण कोणकोणत्या
लॉ नुसार, लेबर लॉ मध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स नुसार आपण केस फाईल करू शकतो. पेमेंट ऑफ वेजेस, सपोज कंपनीमध्ये तुम्ही वर्क करताय, 10 मेंबर्स आहे, 10 8 मेंबर्स, 10 मेंबरचा एक्सपिरियन्स हा सेम असेल, एक्सपिरियन्स हा सेम असेल, बट 2 मेंबर असतील, त्या 2 मेंबरला सॅलरी इन्क्रीमेंट दिली नसेल, परमनंट केलं नसेल, तरी ते पेमेंट ऑफ वेजेस नुसार ऍक्ट करू शकता. वेजेस म्हणजे सॅलरी. ओके, पेमेंट ऑफ बोनस जर कंपनी प्रोव्हाइड केला नाही तरी ते केस फाईल करू शकता. पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी असेल, ते ग्रॅज्युटीसाठी पण आपण केस करू शकतो. कंट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड असतो, त्या प्रोव्हिडंट फंड नुसार पण आपण केस फाईल करू शकतो. मग पेन्शन असेल, वर्किंग कंडिशन असेल, म्हणजे कंपनीमध्ये जर वर्किंग कंडिशन ही सेफली नसेल तरी तो पर्सन लेबर कोर्टमध्ये त्या कंपनीच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकतो. ऍक्सिडेंट कॉम्पन्सेशन, सपोज कंपनीत ऍक्सिडेंट क्रिएट झाला असेल तर त्या ऍक्सिडेंटला जो कॉम्पन्सेशन त्या पर्सनला मिळालं नसेल तरी तो केस फाईल करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितली की खूप शुगर फॅक्टरी, सपोज नाशिक डिस्ट्रिक्ट मधली आपली निफाड तालुक्यामध्ये सपोज निफाड सहकारी साखर कारखाना असेल किंवा रानवड सहकारी कारखाना असेल, त्यांनी पण लेबर कोर्ट थ्रू त्या शुगर फॅक्टरी अगेन्स्ट केस केलेली. कशा रिगार्डिंग केस केलेली की जे वर्कर होते त्या वर्करची सॅलरी 15 ते 20 वर्षापासून त्यांची सॅलरी त्यांना मिळालेली नव्हती. त्यांची पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी, बघा इथं पॉईंट दिलेला आहे, पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी. रानवड सहकारी साखर कारखान्यामधले जे पर्सन होते, वर्कर होते, त्या वर्करला त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नव्हती. त्यांची काही इयर पासून त्यांना सॅलरी पण मिळाली नव्हती. ती मिळवण्यासाठी त्यांनी लेबर कोर्टमध्ये केस फाईल केली अगेन्स्ट टू शुगर फॅक्टरी. ओके, या प्रकारे आपण त्या केसेस फाईल करू शकतो. गव्हर्नमेंट हॅज सेंट्रल regulations like employee provident fund and the provision of act, employee state insurance act, payment of act minimum wage act. म्हणजे आता जे ऍक्ट दिलेले, जिथे ऍक्ट वर्ड आहे हे लॉ आहे, त्या अंडर आपण ते ऍक्ट त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहे, त्या ऍक्ट नुसार आपण केस फाईल करू शकतो. मीन्स the various labor legislation, central government can be classified into the different types of board category. So this is the different types of law and act. So we discuss the first. What is the first act? Law relating to industrial relation, means Industrial Dispute Act 1947. This is our first act. पहिला ऍक्ट कधी आपण म्हणजे इस्टॅब्लिश केला 1947 मध्ये. देन ट्रेड युनियन ऍक्ट. आता तुम्ही कंपनीमध्ये बघितलं की कंपनीचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत नसेल तर कंपनीमध्ये सपोज काही कंपनीज ह्या खूप मोठ्या असतात, MNC कंपनी असतात, त्याच्यामध्ये खूप सारे वर्कर असतात, 1000 2000 वर्कर असतात. मग प्रत्येकाची कंपनीचे 2000 वर्कर असेल तर प्रत्येकाची प्रॉब्लेम ही सॉल्व्ह करता येत नाही. आणि प्रत्येकाची प्रॉब्लेम ही डिफरंट असल्यामुळे केस पण फाईल करता येत नाही. त्यामुळे सपोज ते 2000 जे वर्कर असतील त्यांचा कॉमन एक प्रॉब्लेम असेल तर तो आपण सॉल्व्ह करू शकतो. बट तुम्ही जर बघितलं सल्लागार समिती कशी असते त्या प्रकारे तुम्ही बघितलं, सपोज ट्रेड युनियन ऍक्ट 1927, म्हणजे सपोज तुम्ही जर 2000 वर्कर आहे, त्या 2000 वर्कर मधून एक युनियन लीडर असतो. तुम्हाला माहिती आहे, एक युनियन लीडर. त्या युनियन लीडरचं काय काम असतं? रिलेशन मेंटेन ठेवणे. रिलेशन कोणाचं असेल? मॅनेजमेंटचं आणि वर्करचं रिलेशन. सपोज मॅनेजमेंट करून काय प्रॉब्लेम नसेल तर तो वर्करकडे इनपुट करणे, किंवा वर्करकडे काही प्रॉब्लेम असेल तर तो कुठे प्रोसेस करणे? मॅनेजमेंटकडे. सपोज वर्करच्या काही मागण्या असतील, ओके, त्या मागण्या तो युनियन लीडर कुठे पुट करतो? मॅनेजमेंट समोर. तर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल बघितलं, आताचं लेटेस्ट एक्झाम्पल घेतलं, सपोज आपल्या एसटी बस आहे, ओके, एसटी बस या जे कर्मचारी हे संपावर आहे, ओके, एसटी कर्मचारी हे संपावर आहे, पण खूप सारे कर्मचारी, सोबत 4 ते 5 हजार कर्मचारी. 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग घेणे आणि त्याच्यावर सोल्युशन कधी आपण जर 4 ते 5 हजार वर्कर बघितले, त्याच्यासोबत कधीही मीटिंग होत नाही आणि सोल्युशन नाही. त्यासाठी त्यांनी एक टीम तयार केलेली, आपण त्याला काय समिती म्हणतो. म्हणजे जे 4 ते 5 हजार वर्कर आहे त्याच्यामधले जे सपोज एक्सपिरियन्स पर्सन आहे किंवा त्यांना त्या लॉ नुसार ऍक्ट नुसार जास्त इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे ते कर्मचारीचे, पण त्यांच्यामधून एक लीडर असतो. 4 ते 5 हजार ते कर्मचारी असतील एसटी बसचे, त्याच्यामधून 4 ते 5 हजार मधून काही लीडर असतात, आपण त्याचं युनियन लीडर म्हणतो. त्यांना पूर्ण प्रकारे त्या ऍक्टची माहिती असते, त्यांना कम्युनिकेशन करता येतं आणि त्यांना त्या
पॉइंट नुसार त्यांना ते एक्सप्लेन करता येतं. असेच मेंबर आपण समितीत ठेवतो. मग 4 ते 5,000 मेंबर सोबत मीटिंग घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? नाही. मग ते 4 ते 5,000 लोकांचा जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम त्या समितीला सांगतील ते समिती मेंबर त्यांचेच कर्मचारी असणार आहे आणि ती समिती 5 ते 6 लोकांची समिती हे प्रॉब्लेम कुठे एक्सप्लेन करते? आपल्या मिनिस्ट्री सोबत. म्हणजे ते मॅनेजमेंट झालं. एक प्रकारचं इंडस्ट्रीचं मॅनेजमेंट राहतं. म्हणजे सपोज एसटी कर्मचाऱ्यांचे प्रॉब्लेम त्या समिती एक्सप्लेन केले जातात. ती समिती ते पॉइंट घेऊन मिनिस्ट्रीकर एक्सप्लेन करते. त्यानंतर तो निर्णय घेतो. त्याच प्रकारे इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट असते, वर्कर असतात आणि यांच्यामधला जो दुवा असतो तो असतो तुमचा युनियन लीडर. त्यानुसार ट्रेड युनियन ऍक्ट 1927 असतो. देन लॉ रिलेटिंग टू वेजेस. तर वेजेस म्हणजे काय? सॅलरी. मिनिमम वेजेस ऍक्ट 1948. सिंपली कंपनीमध्ये तुम्ही बघितलं की मिनिमम पेमेंट, मॅक्झिमम पेमेंट म्हणजे वर्किंग टाइम, मॅक्सिमम वर्किंग टाइम, मिनिमम वर्किंग टाइम. कंपनीमध्ये बॉन्ड करताना, ऑर्डर मिळताना त्याची एक सॅलरी ठरलेली असते. 8 अवर्सची सॅलरी असेल आणि इन्क्रिमेंट असेल. हे इथे डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. ओके. त्यानुसार त्याला सॅलरी त्यांनी ओव्हर टाइम ड्युटी केली, अवर्समध्ये ओव्हर टाइम ड्युटी केली, तर त्या ओव्हर टाइम ड्युटीचे त्याला हे वेजेस मिळत असतात. त्यानुसार पण ऍक्ट दिलेला आहे. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936. सोबत काही कंपनी काही एम्प्लॉयींचे पेमेंट करत नसेल, त्यांचे पेमेंट पेंडिंग असेल, त्यांची सॅलरी जशा बॉन्डनुसार इन्क्रिमेंट होत नसेल किंवा ते पेमेंट ऑफ बोनस हे ठरलेलं असतं कंपनीचं. दिवाळी वॅकेशन असेल या टाइममध्ये म्हणजे फेस्टिवल असेल दिवाळी ह्या टाइमला बोनस कंपनीला पर्सेंटेज वाईज ठरलेलं असतं किंवा त्यांचं सॅलरी इन्क्रिमेंट त्यांच्या सॅलरीच्या 10% 50% ही फिक्स ठरलेली असते. तर त्यानुसार त्यांचं इन्क्रिमेंट नाही झालं मग पेमेंट ऑफ वेजेस असतील किंवा पेमेंट ऑफ बोनस असतील. त्या ऍक्टनुसार 1936 आणि 1965 ऍक्टनुसार ते कोर्टमध्ये केस फाईल करू शकतात. थर्ड पॉइंट इज लॉ रिलेटिंग टू सोशल सिक्युरिटी मीन्स एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड प्रोव्हिजन ऍक्ट 1952. सिंपल प्रोव्हिजन फंड तुम्ही ऐकलं असेल. त्या प्रोव्हिजन फंड रिगार्डिंग काही पण इश्यू असेल वर्करला, त्या सॅलरी जो पर्सन घेतो त्या पर्सनला तो केस फाईल करू शकतो. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट. सिम्पली प्रत्येकाचा इन्शुरन्स असतो. कंपनीचा पण त्या वर्कर रिगार्डिंग इन्शुरन्स असतो. त्या रिगार्डिंग सर्व ऍक्ट आहे 1948. लेबर वेलफेअर फंड ऍक्ट असतो रिस्पेक्टिव्ह स्टेट. हा वेलफेअर ऍक्ट हा असतो रिस्पेक्टिव्ह स्टेट नुसार म्हणजे प्रत्येक स्टेटचा हा वेगवेगळा ऍक्ट असतो. पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट. आता सिंपल ग्रॅज्युटी मी एक्झाम्पल दिलं रानवड शुगर फॅक्टरी. पण निफाड तालुक्यातील रानवड शुगर फॅक्टरी ही बंद पडलेली होती. बट त्याच्यामधले काही वर्कर आहे, भरपूर सारे वर्कर आहे, 90% वर्कर, त्यांचे पेमेंट हे पेंडिंग आहे. त्यासोबत त्यांची ग्रॅज्युटी पेंडिंग आहे. मग ती ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट नुसार ते त्या लेबर कोर्टमध्ये अप्लाय करू शकतात आणि अप्लाय पण त्यांनी केलेलं आहे 1972 ऍक्ट नुसार. एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. एम्प्लॉईड सपोज मी बघितलं की इंडस्ट्री खूप साऱ्या इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री असेल, मायनिंग इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल. आपण लास्ट यूज बघितलं सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये की कॉज ऑफ ऍक्सिडेंट अँड डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्सिडेंट. म्हणजे काही ऍक्सिडेंट जर कंपनीमुळे जर तिथे झाले असतील त्या मशीनवरती, कंपनीच्या सेफ्टी प्रोव्हाइड न केल्यामुळे तिथे ऍक्सिडेंट क्रिएट झाले असेल, त्या पर्सनचा हँड लेग ब्रेक झाला असेल किंवा त्याची तो एक्सपायर झाला असेल, ऍक्सिडेंट थ्रू एक्सपायर झाला असेल कंपनीमध्ये, तर कंपनीने त्या पर्सनला जर काही कॉम्पेन्सेशन नाही दिलं तर त्या ऍक्टनुसार ते कंपनीची फॅमिली ही कोर्टात केस फाईल करू शकते किंवा त्या पर्सनचा सपोज लेग असेल, हँड असेल, फिंगर जरी कट झाले असतील तरी त्याला ते कॉम्पेन्सेशन प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणजे कॉम्पेन्सेशन मध्ये जर तो वर्कर त्या कंपनीत वर्क करू शकत नसेल तर त्या वर्करला काही इयरची सॅलरी दिली जाते प्लस त्या पोस्टवर त्याच्या फॅमिली मधील मेंबर हा तिथे जॉईनिंग केलं जातं. ओके. या प्रकारे काही एम्प्लॉयमेंट कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 दिलेला आहे. रॉ रिलेटिंग टू वर्किंग अवर्स, कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड एम्प्लॉयमेंट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कंपनीमध्ये आपण वर्क करतो, 8 तास करतो, 10 तास करतो, 12 तास करतो, कोणत्याही कंपनीमध्ये त्या पर्सनला जर 8 अवरची ड्युटी दिली असेल तर त्याला 8 अवरचीच करावं लागते. कंपनी त्याच्याकडून 10-12 अवरची ड्युटी करून, ओके, 12 किंवा 14 अवरची ड्युटी असेल ती कंप्लीट करून फक्त 8 अवरची जर सॅलरी तिथे देत असेल, सिम्पली त्या वर्करला 8 अवरची सॅलरी प्रोव्हाइड केली जात असेल, बट त्याच्याकडून 10, 12, 14 अवर म्हणजे एक्स्ट्रा 5 to 6 अवर जर त्याच्याकडून ड्युटी करून घेतली जात असेल तरी तो वर्कर त्या कंपनीवर केस फाईल करू शकतो. कारण की वर्करसाठी वर्किंग अवर्स म्हणजे 8 अवर्स ड्युटी असेल बट त्यांनी जर
एक्स्ट्रा ड्युटी केली तर त्या एक्स्ट्रा ड्युटी जे 5 to 6 आवर असतील त्या अवर्स बेसिसवर त्याला ते एक्स्ट्रा सेफ्टी मॅनेजर कव्हर केला. सर्व्हिस कोणती कोणती असते कंपनीमध्ये बघितलं तुम्ही, वर्कर असेल त्यांसाठी ₹4 कटिंग होत असते, त्यानुसार त्यांना तिथे लंच दिला जातो, त्यासोबत ब्रेकफास्ट दिला जातो. ओके, या प्रकारचे वॉटर असेल, पेनल्टी ऑफ वॉटर म्हणजे जे पिण्याचं पाणी त्या कंपनीमध्ये त्यांना ते वॉटर असेल ते प्युरिफाय वॉटर तिथे त्या पर्सनला मिळालं पाहिजे. ओके, म्हणजे कंडिशन ऑफ सर्व्हिस या कंपनीमध्ये सपोज कॅन्टीन असेल, लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, वॉटर असेल. ओके, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे कंपनीमध्ये रिगार्डिंग टू वर्कर, वॉशरूम असेल, ह्या सर्व गोष्टी, रेस्टरूम असेल, एखाद्या पर्सनला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे रेस्टसाठी पण त्या अवेलेबल पाहिजे. या प्रकारच्या तिथे काय असतं प्रोव्हिजन, हे प्रोव्हिजन प्रोव्हाइड केलेले असतात. मीन्स कंडिशन ऑफ सर्व्हिस. दॅन एम्प्लॉयमेंट. आता बघितलं वर्किंग अवर, कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड एम्प्लॉयमेंट. आता आपण बघितले की डिफरंट टाइप्स ऑफ लॉ दिलेले आहे, मग आपण एक 1 by 1 लॉ स्टडी करणार आहे. बट इन fourth point, law relating to working hours and condition of service and employment, they are given different types of act. Factory Act 1948, Industrial Employment means Standing Order Act 1946, Shop and Commercial Establishment Act means respective state, depend on a state. Then contract labor, regulating and abolish. Simple आहे, तुम्ही बघितलं की कंस्ट्रक्शन लाईन मध्ये बघितलं की तुम्ही सपोज ब्रिजचं वर्क असेल, सपोज आपले नाशिक, ओके, आपला सपोज समृद्धी महामार्ग असेल, त्याच्यामध्ये सपोज कंस्ट्रक्शन लाईन मध्ये तिथे कॉन्ट्रॅक्ट लेबर तिथे वर्कर असतं. मग कॉन्ट्रॅक्ट लेबर जरी असेल त्यांना बॉन्ड केलेला असतो वर्किंग साठी, तो पण ऍक्ट मध्ये येतो. मग कोणता कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1970. इंटरस्टेट मायग्रेट एम्प्लॉईड, रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस. ओके, वन स्टेट टू अनदर स्टेट मध्ये पण काही पर्सन वर्क करतात, त्याच्या रिगार्डिंग सुद्धा काय दिलेलं ऍक्ट 1979. विकली हॉलिडे ऍक्ट. सिंपल आहे बघा, सॅटर्डे कंपनीमध्ये मंडे टू फ्रायडे वर्क केल्यानंतर सॅटर्डे आफ्टर 5 डे, 5 दिवसानंतर ते 6 दिवसानंतर विकली एक हॉलिडे, म्हणजे विकली एक हॉलिडे हा परमनंटली त्या पर्सनला मिळाला पाहिजे. मग कोणताही सेक्टर असो, ऑर्गनायझेशन, एज्युकेशन सेक्टर असेल किंवा कंपनी सेक्टर असेल. ओके, 5 ते 6 दिवस ड्युटी केल्यानंतर त्या पर्सनला विकली, कंपनीमध्ये आपण जर बघितलं, सातपूर बघितलं, अंबाडी MIDC बघितलं, भरपूर साऱ्या 80% कंपन्या सॅटर्डे ऑफ असतो, म्हणजे त्यांना तो हॉलिडे प्रोव्हाइड केला असतो. जर कंपनी त्या पर्सनला हॉलिडेला जर वर्किंगला बोलत असेल, म्हणजे सॅटर्डे इज ऑफ डेच्या दिवशी, म्हणजे कंपनी बंद असते, त्याला हॉलिडे असतो त्या वर्करला, त्या दिवशी जरी त्याला कंपनीमध्ये वर्कसाठी बोलत असेल, बट तिथे बोलल्यानंतर पण त्या डेची सॅलरी त्याला जर मिळत असेल तर वर्कर त्यानुसार ऍक्ट करू शकत नाही. बट ओके, त्या डेची म्हणजे ज्या सुट्टी असेल त्या सुट्टीची जर सॅलरी त्याला दिली तर तो ऍक्ट मध्ये निग्लेजिबल असतो. बट एखादे पर्सन असतील, युनियन असते, तुम्हाला माहिती आहे वर्करची युनियन असते, पण सर्व ते वर्क करत असतील, सॅटर्डेला बोलून कंपनी त्यांच्याकडून वर्क करून घेत असेल तरी त्यांना त्या सॅटर्डेची हॉलिडेच्या सॅलरी प्रोव्हाइड केली जात नसेल एक्स्ट्रा टाइमची, तर त्या विकली हॉलिडे ऍक्ट नुसार 1942 नुसार ते केस फाईल करू शकता कंपनी. त्यामुळे हॉलिडे हा कंपनीमध्ये प्रोव्हाइड केला असतो. आता नॅशनल अँड फेस्टिवल हॉलिडे ऍक्ट. सिंपली तुम्ही बघितलं की काही ऍक्ट असतात, मग कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असेल. ओके, आता जो ऍक्ट असतो सिंपल 7 पॉइंट नॅशनल फेस्टिवल हॉलिडे ऍक्ट, सिंपल आहे 2 ऑक्टोबर. ओके, आपण नॅशनल डे जर बघितले आणि फेस्टिवल, मग सपोज दिवाळी असेल फेस्टिवल मध्ये आणि नॅशनल हॉलिडे मध्ये सपोज 15 ऑगस्ट कंपनीमध्ये जास्त प्रमाणात कोणते यूज केले जातात. मी सांगतो की 15 ऑगस्ट. ओके, कंपनीमध्ये तुम्ही जर बघितलं 26 जानेवारी नॅशनल हॉलिडे कोणता असतो, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असेल, 2 ऑक्टोबर गांधी जयंती असेल, त्यानंतर क्रिसमस एक असतो, ईद पण असतो आणि आपला असतो तो दिवाळी फेस्टिवल. म्हणजे असे काही नॅशनल आणि फेस्टिवल हॉलिडे त्या कंपनीला ह्या ऍक्ट नुसार प्रोव्हाइड केलेले असतात. की सपोज एक्झाम्पल घेतले, भरपूर सारे हॉलिडेज असतात, तर त्याच्यामध्ये काही मिनिमम एक्झाम्पल 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 2 ऑक्टोबर असेल, क्रिसमस नाताळ असेल, ईद असेल किंवा दिवाळी फेस्टिवल असेल.
काही असे नॅशनल हॉलिडे असतात, त्या टाइमला कंपनीला त्या वर्करला ही हॉलिडे असतात, हे हॉलिडे तिथे प्रोव्हाइड करावंच लागतात. त्या दिवशी त्यांना ती सुट्टी ही द्यावीच लागते. मग त्यानुसार एखादी कंपनी असेल, त्या कंपनी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबरला जर हॉलिडे तिथे जर प्रोव्हाइड नाही केला, तर ते वर्कर कलेक्टर थ्रू, कलेक्टरला पण ऍप्लिकेशन करू शकता. कलेक्टर थ्रू त्या कंपनीवर 1963 नुसार तिथे केस फाईल करू शकता. पण तिथे काय बोलले, फॉर रिस्पेक्टिव्ह स्टेट. आता भरपूर सारे स्टेट आहे, ओके, भरपूर सारे स्टेट आहे. त्या स्टेटच्या प्रत्येक स्टेटमध्ये हा ऍक्ट मध्ये चेंज केलेला असतो. काही स्टेट असतात की त्या स्टेटमध्ये, सपोज आता नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तर पुणे मुंबईमध्ये काही कंपन्या ज्या असतात ते 15 डेज नंतर सॅटर्डे संडे ऑफ असतात. काही कंपन्या तुम्ही जर बघितल्या, डिझाईन सेक्टर बघितलं, IT सेक्टर बघितलं, सॅटर्डे संडे विकली ऑफ असतो. प्रत्येक कंपनी सॅटर्डे संडे ऑफ असते, 5 डे वर्किंग असतात. म्हणजे काही कंपन्या 5 डे वर्किंग असतात, काही कंपन्या 6 डे वर्किंग असतात. ओके, म्हणजे प्रत्येकाच्या कंपनीचे नियम वेगळे असतात आणि कधी कधी त्या कंपनी सोबत हे जे गव्हर्नमेंट ऍक्ट असतात ते पण इन्क्लुडेड असतात. पण काही स्टेट बघितले, जे बाकीचे स्टेट बघितले, तर त्या स्टेटमध्ये त्यांचे एक्स्ट्रा आपण जे हॉलिडेज म्हणू शकतो. आता नॅशनल हॉलिडे कॉमन असणार आहे सगळ्या स्टेटला. मग 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 2 ऑक्टोबर असेल, हे कॉमन नॅशनल हॉलिडे सर्व स्टेटला असणार आहे. बट काही स्टेटमध्ये त्यांचे काही फेस्टिवल असतात. ओके, त्यांचे काही फेस्टिवल असतात. फॉर एक्झाम्पल आपण गुजरात बघितलं की गुजरातमध्ये सोबत नवरात्र असेल, आपण त्या दांड्यामध्ये नवरात्र असेल, त्याच्यामध्ये त्यांना त्या कंपनीला, जिथे त्या एरिया कंपनी असतात गुजरातमध्ये, त्यांचा तो मोठा फेस्टिवल असतो. मग त्यांना तिथे हॉलिडे प्रोव्हाइड करतात कंपनीज. ओके, म्हणजे ते काही हॉलिडेज हे स्टेटवर पण डिपेंड असतात आणि काही हॉलिडे हे नॅशनल हॉलिडे जे असतात हे फिक्स असतात सर्व स्टेटला. फक्त काही जे रिस्पेक्टिव्ह स्टेट असतात त्यांच्यामध्ये काही हॉलिडे हे स्टेटनुसार तिथे इम्प्लिमेंट होत असतात. नाव द प्लांटेशन लेबर्स ऍक्ट, then the mining act 1952, then dock worker means safety health welfare. Dock worker means safety health and welfare. Okay, 9 number point is a dock workers. Dock worker means safety health and welfare act 1986. This is the law relating to worker working hours. Now next one is a law relating of equality and the empowerment of women. So in a law relating to equalment and empowerment power women's, first point is a Equal Remuneration Act 1976. This is the first act. Now second is a Maternity Benefits Act 1961. Okay, this is the law relating to the equality and the empowerment of women. Now next one is a Provision Labor Law. What is provision labor? They also given a different types of, like bonded labor system. Bonded labor system 1976, child labor provision and regulation. We know the what is the child labor. Then the, okay, this is the different types of act. Okay, we completed different types of, which types of act are there. First one is a law relating to industrial relation. We taken one revision. The next lecture we start the one by one act and explain the what is the Industrial Dispute Trade Union Act. So first is a law relating to industrial relation, means Industrial Dispute Act 1947. Trade Union Act is 1926. Law relating to wages means Minimum Wages Act. Then payment of wages. Today's lecture only understand the what is the different types of act. Now next lecture we start the different types of which act and what is the Payment of Wages Act 1936, Payment of Bonus 1965. ओके, या लेक्चर मध्ये फक्त अंडरस्टँड करायचे की कोणकोणते टाईपचे ऍक्ट असू शकतात. नेक्स्ट लेक्चरला आपण वन बाय वन डीपली ते स्टडी करणार आहे. ओके, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965, law relating to social security like Employees Provident Fund and the Provision Act 1952, Employee State Insurance Act 1948, Labor Welfare Fund Act, Payment of Gratuity Act 1972, Employment Compensation Act 1923. Okay, then law relating to working hours, condition of service and employment means Factory Act 1947, Industrial Dispute Shop and Commercial Establishment Act means respective state, contract labor,
interstate migrant employees regulation of employment and condition of service. Then weekly holiday act, we know what is a weekly holiday, already we discussed. Now next lecture we also discuss on a weekly holiday act 1947, national and festival holidays act 1963, the plantation labor acts 1951, mine act 1952, dock worker means safety, health and welfare act 1986. Okay, this is the, then they'll roll it into equality, empowerment of women. First is Equal Remuneration of Act 1976, Maternity Benefit Act 1961, then prohibits labor law, bounded labor system, child labor, we know the child labor, सर्वांना माहिती चाइल्ड लेबर म्हणजे प्रोव्हिजन रेग्युलेशन असतं की 14 वर्षाच्या खालील जे चाइल्ड असतात, म्हणजे 14 इयरच्या चाइल्ड जे असतात बिलो 14 इयर्स जे चाइल्ड असतात ते 1986 ऍक्ट नुसार, सपोज एखादा चाइल्ड असेल त्याचं 12 इयर 10 इयर असेल आणि तो कंपनीमध्ये वर्क करत असेल, 10 इयर्स 12 इयरचा वय असेल, तो कंपनीमध्ये वर्क करत असेल, तर त्यावरती आपण कंपनीवरती सपोज 10 इयर्स 12 इयर्सचा चिल्ड्रन असेल, चाइल्ड असेल, तो कंपनीत वर्क करीत असेल, तर त्या कंपनीवर आपण केस फाईल करू शकतो. कोणत्या ऍक्ट नुसार? चाइल्ड लेबर ऍक्ट नुसार. कारण की इंडियन गव्हर्नमेंटमध्ये चाइल्ड लेबर ऍक्ट मध्ये जे 14 वर्षाच्या खालचे विद्यार्थी असतील, सॉरी चाइल्ड असतील, म्हणजे 14 इयर्स बिलो 14 इयर्स जे चाइल्ड असतील त्यांना कंपनीमध्ये किंवा कोणताही वर्क करण्यास सक्त मनाई केलेली आहे. म्हणजे अबोव 14 इयर्स असतील त्यांना कंपनीमध्ये किंवा इतर जे वर्क असेल ते करण्यासाठी गव्हर्नमेंटने परमिशन दिले. बट बिलो 14 इयर्स जे चाइल्ड असेल ते कुठे वर्क करत असेल तर आपण त्या कंपनीवर ह्या ऍक्ट नुसार 1986 ऍक्ट नुसार तिथे केस करू शकतो. बीडी अँड सिगार वर्कर, बीडी अँड सिगार वर्कर मीन्स कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1960. कंपनी तुम्ही बघितलं की सिगरेट स्मोकिंग हे पूर्णपणे तिथे बंद असतं, पण एखाद्या वर्कर मध्ये जर तिथे यूज केलं, कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, ऍक्सिडेंट, कॉज ऑफ ऍक्सिडेंट क्रिएट झाला, तर ह्या ऍक्ट नुसार ती कंपनी 1960 ऍक्ट नुसार केस फाईल करू शकते. रॉ रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग्स, अप्रेंटिस ऍक्ट 1961, employment exchange, employment exchange means compulsory notification of vacancy act 1956. ओके, दिस इज अ डिफरंट टाइप्स ऑफ, आपण बघितलं की खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट इथे दिलेले. ओके, आपण बघितलं की पॉइंट ए पासून तर पॉइंट ई पर्यंत हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट दिलेले, जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिलेले, वर्किंग अवर्स, कंडिशन ऑफ सर्व्हिस, एम्प्लॉयमेंट, आणि त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्ट दिलेले. ओके, तर ह्या ऍक्ट जरी आपल्याला आपण युनिट 1 बघितलं, 2, 3 and 4 बघितलं, 1 to 3 त्यापेक्षा जे युनिट नंबर 4 आहे, तुम्ही स्टुडंट आहे, थर्ड इयरचे स्टुडंट आहे, सपोज तुम्ही कंपनीमध्ये जर वर्किंगसाठी गेले तर तुम्हाला सेफ्टी मॅनेजमेंट हा पॉईंट इम्पॉर्टंट असणार आहे की कंपनीमध्ये सेफ्टी काय काय असतात. त्यानंतर लॉ, सगळ्यात महत्वाचं काय, लॉ. तुम्ही कंपनीमध्ये जर वर्क करत असाल, तुम्ही ऍज अ सुपरवायझर म्हणून तिथं वर्क करत असाल, ओके, ऍज अ सुपरवायझर म्हणून वर्क करत असाल, तर कंपनी रिगार्डिंग सेफ्टी मॅनेजमेंट जो आपला 4th युनिट आहे त्यानुसार तुम्हाला अंडरस्टँड होईल की वर्करला कोणकोणती सेफ्टी प्रोव्हाइड केली गेली पाहिजे. ओके, त्यानंतर ऍक्ट, जे आपण ऍक्ट स्टडी करतोय, तुम्ही सपोज कंपनी ऍज अ सुपरवायझर वर्किंग स्टार्ट केली तर तुम्हाला हे ऍक्ट माहित पाहिजे की कोणत्या ऍक्ट नुसार आपण वर्कर असेल त्या वर्करवर केस करू शकतो आणि वर्कर आपल्यावर सुद्धा कंपनीवर किंवा मॅनेजमेंटवर या लॉ नुसार, या लेबर लॉ किंवा ऍक्ट नुसार केस फाईल करू शकता. त्यामुळे अंडरस्टँड असणं खूप इम्पॉर्टन्स आहे. सो नेक्स्ट पॉइंट, नेसेसिटी. नेक्स्ट लेक्चरला आपण सर्व जे ऍक्ट दिलेले हे 1 by 1 डीपली स्टडी करणार आहे विथ एक्झाम्पल. नाउ नेसेसिटी ऑफ लेजिस्लेटिव्ह ऍक्ट. फर्स्ट वी डिस्कस रीड द व्हॉट इज द नेसेसिटी, का गरज आहे ह्या ऍक्टची, का ते पॉइंट दिलेले, का जे लेजिस्लेटिव्ह ऍक्ट दिलेले डिफरंट टाइप्स ऑफ क्रायटेरिया, ते डिफरंट टाइप्स ऑफ क्रायटेरिया दिले आहे, त्यानुसार डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंट्स आणि ऍक्ट दिलेले, हे का गरजेचे, म्हणजे नेसेसिटी मीन्स का इम्पॉर्टन्स आहे. ओके, द इम्प्रूव्ह इंडस्ट्रियल रिलेशन means employee to employee relation, the help in paying fair wages to worker, the minimize the rest among the worker, the help to give a compensation to worker victim of accident. Simply 4th point आपण सेफ्टी मॅनेजमेंट मध्ये स्टडी केला बघा, गिव्ह कॉम्पेन्सेशन टू वर्कर अँड विक्टिम ऑफ ऍक्सिडेंट. म्हणजे सपोज आपण कंपनीमध्ये कॉज ऑफ ऍक्सिडेंट आपण बघितले की काही ऍक्सिडेंट हे वर्करच्या म्हणजे जो वर्कर असेल त्या वर्करमुळे क्रिएट होता
काही मशीनमुळे, काही कंपनीच्या रूल्समुळे. म्हणजे तिथे जवळ सेफ्टी जर यूज केली गेली नसेल आणि किंवा सेफ्टी जर वर्करला प्रोव्हाइड केली नसेल, त्यामुळे पण ऍक्सिडेंट क्रिएट होतात. मग सपोज एखाद्या पर्सन कडून, कंपनीमध्ये सुपरवायझर कडून जर ऍक्सिडेंट क्रिएट झाला, एखादा वर्कर तिथे एक्सपायर झाला, म्हणजे विक्टिम कोण आहे? विक्टिम ऑफ ऍक्सिडेंट कोण आहे? वर्कर. ओके, त्यानुसार त्याला कॉम्पेन्सेशन, जर हा ऍक्ट नसता, ओके, हा जर ऍक्ट आपण इथे नेसेसिटी वर्ड यूज केलेला, नेसेसिटी म्हणजे का गरज आहे ऍक्टची, का इम्पॉर्टन्स आहे. जर हा ऍक्ट कॉम्पेन्सेशन टू वर्कर ऍक्ट जर इस्टॅब्लिश नसता किंवा ऍक्ट जर हा प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट नसता, तर जे वर्कर आहे त्यांना कंपनीकडून जे कॉम्पेन्सेशन पाहिजे ते जर कंपनीने त्यांना प्रोव्हाइड केलं नसतं, ओके, कंपनीनं त्यांना जर प्रोव्हाइड केलं नसतं, तर त्यांना लेबर कोर्टमध्ये अपील करता आलं नसतं. ओके, त्यामुळं कॉम्पेन्सेशन ऑफ ऍक्ट हा आपण तिथे इस्टॅब्लिश केलेला आहे. त्या ऍक्टनुसार आपण आपल्या ज्या केसेस असतील त्या फाईल करू शकतो. सो दे हेल्प इन अ रेड्यूस कॉन्फ्लिक्ट, स्ट्राइक्स एक्सेट्रा. दे हेल्प टू procure the job security for the worker. They help to promote wholesome environmental condition in the industry. They help in a fixing hour of work rest pauses. ओके, आपण बघितलं की एक कंपनीमध्ये टाइम असतो की वर्क केल्यानंतर टी ब्रेक असतो, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असतो, त्याच्यानंतर लंच असतो. ह्यासाठी काही रेस्ट टाइम पण इम्पॉर्टंट असतो. ओके, this is the necessity of legislative act, means improve the industrial relation, means employee to employee relation. They help in a paying a fair wage to worker. They minimize the unrest among the worker. They help to give the compensation to worker, means victim of accident. They help in the reduce conflict, strikes,